घरातील नव्या सदस्याचं स्वागत करताना अलीकडे डीजे, फटाके या आधुनिक गोष्टींचा अतिरेक होतानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत पुण्याच्या लोणी काळभोर येथील युवा उद्योजक इंद्रजित काळभोर आणि त्यांच्या पत्नी जान्हवी काळभोर यांनी मुलगा असो की मुलगी पण आपल्या बाळाचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करायचं हे आधीच ठरवलं होतं। त्यानुसार काळभोर कुटुंबियांनी मराठी परंपरा जपत आपल्या नवजात चिमुकल्याचं राजेशाही थाटात पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं। पाहुयात काळभोर कुटुंबियांच्या या मराठी बाण्याचा हा खास रिपोर्ट। सनई चौघड्यांचे मंगलमय सूर, तुतारी, मराठमोळ्या नऊवारी साडीतील महिला, मराठी परंपरेला साजेशा अशा पद्धतीने औक्षण, फुलांचा वर्षाव, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि घरावर गुढी अशा पारंपरिक पद्धतीने लोणी काळभोरच्या वाकवस्ती येथील काळभोर कुटुंबियांनी आपल्या घरी आलेल्या नव्या सदस्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। युवा उद्योजक इंद्रजित अभय काळभोर आणि त्यांच्या पत्नी जान्हवी यांना नुकतंच पुत्ररत्न प्राप्त झालं। घरातील नव्या सदस्याचं स्वागत करताना अलीकडे डीजे, फटाके यांचा अतिरेक केला जातो। मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत जान्हवी आणि इंद्रजित यांनी आपल्या बाळाचं स्वागत पारंपरिक पद्धतीने करायचं ठरवलं होतं। त्यानुसार त्यांनी मोठ्या उत्साहात आपल्या बाळाचं घरी स्वागत केलं। या आगमनाप्रसंगी बाळाचे बाबा युवा उद्योजक इंद्रजित काळभोर यांनी मांडलेल्या भावना ऐकूयात। नमस्कार, मी इंद्रजित अभय काळभोर, ह्या माझ्या पत्नी जान्हवी इंद्रजित काळभोर। आम्हाला मुलगा 17 जानेवारी 2025ला झाला आणि तिचं स्वागत करायचं म्हणून मला माझ्या आधीपासून आयडिया होतीच की मुलगा झाला तर असं आणि मुलगी झालं तर कशी स्वागत करायची। तर आता मुलगा झाला म्हणून एक महाराजांच्या ह्यानी त्याचं स्वागत केलं गेलं। माझ्या मित्रांच्या मदतीने हे स्वागत केलं गेलं। दुसरं म्हणजे मी राहणारा लोणी काळभोर आणि वाकवस्ती। दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं स्वागत करताना आम्ही गुढी उभारली। गुढी उभारल्यानंतर शनी शेंगाडाचं आम्ही कार्यक्रम ठेवला होता, ज्याच्यामध्ये जसं शिवाजी महाराजांचं जन्म झाल्यानंतर त्यांचं आगमन जसं झालं होतं त्या पद्धतीचं थोडंसं मी करायचा प्रयत्न केला आणि माझ्या मते ते यशस्वी ठरलो त्याच्यामध्ये आगमन करायच्या बाबतीत। बाळ येणार याची चाहूल लागल्यानंतर प्रत्येक घरात जसं आनंदाचं, उत्साहाचं वातावरण असतं तसंच काळभोर कुटुंबियांच्याही घरी होतं। आपल्या बाळाचं घरी आगमन होताना कसं स्वागत करायचं याचा विचार काळभोर कुटुंबीय करत होते। मुलगी झाली तर कसं स्वागत करायचं आणि मुलगा झाला तर त्याचं कसं स्वागत करायचं या दोन्हींचा विचार काळभोर कुटुंबियांनी आधीच करून ठेवला होता। मुलगा की मुलगी या आनंदात इंद्रजित काळभोर आणि त्यांच्या पत्नी जान्हवी काळभोर यांना पुत्ररत्न प्राप्त झाले। त्यानुसार प्रभू श्रीरामचंद्र किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचं जसं स्वागत झालं असेल त्याच पद्धतीनं राजेशाही थाटात पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीनं काळभोर कुटुंबियांनी चिमुकल्याचं स्वागत केलं। जान्हवी यांच्या माहेरहून निघताना बाळाच्या स्वागतासाठी काळभोर यांच्या मित्र परिवारातील 500हून अधिक जण मोठ्या उत्साहात 200 दुचाकी आणि 50 चारचाकी वाहनांसह सहभागी झाले होते। अशा पद्धतीनं इंद्रजित काळभोर यांनी आधुनिक युगात मराठी परंपरेला प्राधान्य देत आपल्या चिमुकल्या राजकुमाराचं उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केलं। या प्रसंगी संपूर्ण काळभोर कुटुंबीय मोठ्या मंगलमय आणि आनंदी वातावरणात बाळाच्या स्वागतासाठी उपस्थित होते।